नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही काही रंगीबिरंगी फॅन्सी मोदक बघितले असणार आहेत। त्यातील 3 मोदकची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत काजू मोदकची रेसिपी, त्यानंतर पान मोदक आणि सगळ्यात शेवटी रोज मोदक म्हणजे गुलाबाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्हाला यापैकी काही ठराविक मोदकची रेसिपी बघायची असेल तर इथे मी टायमिंग दिलेले आहेत, त्या मोदकच्या रेसिपीला डायरेक्ट स्किप करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। गणेशोत्सव जसा जसा जवळ येतो ना तसा आपल्याला प्रश्न पडतो की या गणेशोत्सवाला गणपती बाप्पाला कोणते कोणते मोदक खाऊ घालायचे, आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात आधी आपण सोपी आणि माझ्या आवडीची रेसिपी बघणार आहोत, ते म्हणजे काजूच्या मोदकची। त्यासाठी आपण घेणार आहोत एक ताट आणि त्यामध्ये 1 कप काजू आपण बारीक करून घेतले आहेत। तर त्यामध्ये आपण अर्धा कप पिठी साखर टाकणार आहे आणि थोडंसं दूध टाकून आपण हे मळून घेणार आहोत। आता हे मळून झालं आहे, आता दोन्ही हाताला तूप लावणार आहोत आणि मोदक साच्याला सुद्धा तूप लावणार आहोत। आता त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण नीट मळून घ्यायचंय आणि हे आपण आता मोदक साच्यामध्ये टाकणार आहोत। तर यामध्ये आपण सारण टाकायच्या ऐवजी ड्रायफ्रूट्सची पावडर टाकलेली आहे। तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता, ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी चालतील, पण पिस्ता यामध्ये छान लागतो काजूच्या मोदकमध्ये। आणि अशा तऱ्हेने गॅस ऑन न करताच काजूचे मोदक झटपट तयार झाले आहेत। आता आपण खैके पान बनारस वाला स्टाईल मध्ये पानचे मोदक बनवूयात। हे बनवायला खूप सोपे आहेत आणि दिसायला एकदम सुंदर आहेत। तर आता सगळ्यात आधी आपण याचं सारण बनवू। इथे मी 1 टीस्पून गुलकंद घेतलेला आहे, त्यानंतर 1 टीस्पून मी बडीशेप घेतलेली आहे, अर्धा टीस्पून इलायची पावडर मी त्यामध्ये टाकलेली आहे, साधारणतः 1 टेबलस्पून मी टूटी फ्रुटी त्यामध्ये टाकली। तुम्हाला जेवढं आवडतं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। त्यानंतर 2 मोठे चमचे ओले खोबरं किसलेलं मी त्यामध्ये टाकलेलं आहे। आता एका मिक्सर जार मध्ये मी विड्याचे पान म्हणजे जे खायचे पान आहे ते 3-4 घेतलेले आहे। याची साईज छोटी होती म्हणून मी थोडे जास्त घेतले आहेत, तुम्ही साईज नुसार ते घेऊ शकता। त्यामध्ये मी पाव कप दूध टाकणार आहे आणि हे मिश्रण नीट एकत्रित करून घेणार आहे। तर एका कढईमध्ये किंवा पॅन मध्ये हे मिश्रण मी टाकणार आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाऊण कप मिल्क पावडर। मिल्क पावडर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल। तर यामध्ये मी साधारणतः पाव कप किंवा 2 मोठे चमचे ओलं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे। आता यामध्ये हिरवा रंग टाकला आहे जो की ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल। आता यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार पिठी साखर टाकू शकता, कारण आपल्या सारणामध्ये गुलकंद आहे आणि टूटी फ्रुटी आहे। तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही पिठी साखर यामध्ये टाका। अशा तऱ्हेने आपलं हे मिश्रण नीट एकत्रित झालेलं आहे, त्याला आपण तूप टाकून नीट मळून घेऊयात आणि हे नीट मळून सुद्धा झालंय। आता आपण याचे मोदक बनवूयात। आता मी हाताला नीट तूप लावणार आहे आणि मोदक साच्याला सुद्धा तूप लावून घेणार आहे। आता या मोदक साच्याच्या मध्ये आपण नीट डेकोरेशन आणि त्याला नीट शेप येण्यासाठी त्यामध्ये आपण टूटी फ्रुटी टाकणार आहोत, जेणेकरून त्याचं डेकोरेशन छान होईल। तर यामध्ये जे हिरवं मिश्रण आपण मळलं होतं ते टाकणार आहोत आणि मध्ये त्याच्या गोल करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। आणि अशा तऱ्हेने हे हिरवे म्हणजेच पानाचे मोदक तयार आहेत। आणि तुम्ही बघू शकता हे दिसायला किती सुंदर दिसतायत ते। तुम्ही जर पान आवडीने खात असाल तर तुम्हाला हे पान मोदक नक्कीच आवडतील। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता आपण बनवणार आहोत गुलाबाचे मोदक। त्यासाठी मी एका कढईमध्ये घेतलेले आहे 1 कप साखर आणि पाव कप पाणी। आता हे साखर नीट व्यवस्थित विरघळून द्यायची आहे, त्याला साधारणतः 3 ते 5 मिनिट लागतात। आणि साखर नीट विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 कप ओले किसलेले खोबरे। आता हे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि यावेळेस आपली गॅसची फ्लेम असेल लो टू मीडियम। हे नीट एकत्रित झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकणार आहोत। मिल्क पावडर टाकल्यानंतर पाऊण चमचा साधारण आपण त्यामध्ये गुलाबजल म्हणजेच रोज वॉटर टाकणार आहोत, जेणेकरून ह्याला गुलाबाची चव येईल। जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही रोजचा इसेन्स सुद्धा टाकू शकता। तर याला गुलाबी रंग येण्यासाठी मी याच्यामध्ये रुआबजा टाकलेला आहे। जर तुमच्याकडे रुआबजा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलर सुद्धा टाकू शकता, पण रुआबजामध्ये ऑलरेडी इसेन्स आणि थोडीशी साखर असते। आता हे मिश्रण आपल्याला घट्टसर बनवायचं आहे, जेणेकरून त्याचे नीट मोदक बनतील आणि ते चिकटणार नाहीत, त्याला छान आकार येईल। आता हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे, एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे।
आता हाताला आणि मोदक साच्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे सारण व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि हे राहिलेलं जे त्याच्यातलं सारण आहे ते आपण पुन्हा एकदा बाहेर काढून त्यामध्ये टाकणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता ह्याला नीट आकार येतो. या तिन्ही मोदक रेसिपीजमधली तुम्हाला सगळ्यात जास्त रेसिपी कोणती आवडली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि येत्या गणेशोत्सवामध्ये या सगळ्याच रेसिपी ट्राय करा आणि हे फॅन्सी मोदक गणपती बाप्पाला खाऊ घाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला ही फॅन्सी मोदकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्यासारखा जर कोणाला प्रश्न पडला असेल की गणेशोत्सवामध्ये नक्की मोदक कोणते बनवायचे तर हा व्हिडिओ त्या लोकांना नक्की शेअर करा. गणेशोत्सव स्पेशल काही व्हिडिओज माझ्या YouTube चॅनलवर आधी पोस्ट केले होते आणि पुढे सुद्धा काही येणार आहेत. त्यामुळे गीताच्या मनातला आत्ता सबस्क्राईब करा आणि इथे आलेले व्हिडिओज तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.